हाय गाईज, सो आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे पालक पनीरची रेसिपी। ही अगदी सोपी रेसिपी आहे, तर चला बघूया। सो सर्वात पहिले इथे मी तेल घेतलं आहे। आता त्याच्यामध्ये कांदा कापून घेतला आहे मी। एक ते दीड कांदा घ्यायचा आहे, हा छान फ्राय करायचा आहे। आणि मग नंतर ह्याच्यामध्ये भिजवलेले काजू घालायचे आणि ते सुद्धा फ्राय करून घ्यायचे आहेत। हे दोन्ही एक 5 मिनटं फ्राय करून घ्यायचे चांगलं। कांदा असा थोडा ट्रान्सपरंट झाला पाहिजे। यात आता थोडंसं मीठ घालायचं आहे आणि हे मिश्रण बाजूला ठेवून थंड करून घ्यायचं आहे आणि त्याची पेस्ट करायची आहे। एका पॅनमध्ये बटर घ्यायचं आहे। इथे मी गार्लिक टाकायला विसरली, तुम्ही ह्याच्यामध्ये गार्लिक ॲड करू शकता। आता ती मिक्सरमधनं काढलेली पेस्ट तुम्हाला ह्याच्यामध्ये टाकायची आणि थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे। ह्याच्यामध्ये हिंग आणि लाल मिरची पावडर टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यामध्ये वाटणाचं पाणी टाकायचं आहे। आता ह्यातमध्ये एक ते दीड चमचा दही टाकायचं आहे फेटलेलं। हे तुम्ही टोमॅटो वापरू शकता। मग जर तुम्हाला टोमॅटो वापरायचा असेल ना, तर तो जेव्हा कांदा आपण फ्राय करतो तेव्हाच थोडासा फ्राय करून घ्यायचा आणि मिक्सरमधनं काढायचा। आता ह्याच्यामध्ये मी पालक प्युरे टाकली आहे आणि ते छान मिक्स करून घ्यायची आहे। लक्षात घ्या की ना, पालक ओव्हरकुक नाही करायचं, नाही तर ना त्याचा रंग काळा होऊन जातो आणि आपण जे मसाले पण टाकतो ना ते थोडे कमी टाकायचे, नाही तर मग त्याचा कलर चेंज होतो। आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी तशी तुम्ही ॲडजस्ट करू शकता। ह्याच्यात मी आता मीठ टाकते थोडंसं चवीनुसार। आता इथे मी पनीरचे क्यूब्स घेतले आहेत। हे पनीर तुम्ही थोड्याशा मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवायचे आहेत, वॉर्म पाण्यामध्ये। पण लक्षात घ्या की खूप जास्त भिजवून नाही ठेवायचं, नाही तर ते असे कडक होऊन जातात। हे छान असं मिक्स करायचं आहे आणि 5 मिनटं झाकण ठेवून ही तुमची पालक पनीरची रेसिपी रेडी आहे। अशा प्रकारे आपली पालक पनीरची रेसिपी रेडी आहे। आणि तुम्हाला जर आवडलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि नक्की ट्राय करून मला सांगा कशी वाटली। अगदी सोपी रेसिपी आहे, लहान मुलांनासुद्धा खूप आवडते आणि काही जास्त मसाले ॲड नव्हते केले मी। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन बाय।